तर भाजपकडून बोरिवलीत पैसे वाटप करण्यात आले। बोरिवली पूर्व वार्ड क्रमांक 14 मध्ये पैसे वाटले गेले। तर भाजपने पैसे वाटल्याचा मनसेचा आरोप आहे। मंगळवारी रात्री मनसे कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। तर मनसैनिकांच्या गोंधळानंतर पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। मागून सगळी मुलं पाल याचे पैसे घेऊन बघा 2 मिनिटात जेवण झालं पण जेवण जेवतं वाटलं पडतं ते सांगायला तयार नाही। बायका आत जात आहेत बाहेर येत आहेत, 2 मिनिटात जाऊन परत बाहेर येतात। हे काय? आम्हाला पैसे मिळाले नाहीत पण तिकडे जेवणाचा कार्यक्रम चालू होता। आमचा आरोप आहे पैसे वाटप होता म्हणून चालू होतं नाही सगळं। रोकड हातात मिळाली असती तर अजून मजा आली असती। आणि असं बाहेर बाकी ठिकाणी मिळतात रोकड, सर्व ठिकाणी पकडले जाते। कमळचे कव्हर असतात, एनवलप असतात, काही ठिकाणी कमळच्या पिशव्या आहेत। नीट लढा, इमानदारीने लढा। तुम्ही जर विकास केला असेल तर जनता तुम्हाला मतदान करेल, नाही तर आज ठाकरे बंधू एकत्र आलेत, मराठी ताकद एकत्र आलेली आहे म्हणून तुमची टरकली आहे का? मुंबईवरती या 14 नंबर प्रभागामध्ये भगवा फडकणार। कोणाचा वाढदिवस होता कोणी सांगायला तयार नाही। जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की पब्लिक प्रोसिक्युटर सरकारी वकील आहेत तिचे पती, ते निवडणूक प्रक्रियेमध्ये सामील होऊ शकतात का हा आमचा प्रश्न आहे। आरोपही आहे प्रश्न आहे। आणि कशा पारदर्शकपणा आपण म्हणतो ना, निवडणूक आयोग हे स्वायत्तेने काम करतं, कोणतीही स्वायत्ता नाही। अशा पद्धतीचं जर काम होणार असेल, अशा पद्धतीने निवडणुका लढवायच्या, कशाला लढवायच्या निवडणुका? आणि निवडणूक प्रतिनिधी आहे, नुसते प्रचारात फिरत नाही, निवडणूक प्रतिनिधी आहे, हे चालतं का? अनेक गोष्टी आमच्याकडे टेलिफोन कॉलच्या रेकॉर्डिंग आहेत भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या, वेळ आली तर त्याही दाखवेल। पालिका निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांच्या 33 सभा पार पडल्या। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 29 सभा, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 25 सभा, तर ठाकरे बंधूंच्या सर्वात कमी सभा झालेल्या आहेत। तर पालिका निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या 33 सभा, तर एकनाथ शिंदे यांच्या 29 सभा, अजित पवारांच्या 25 सभा, रवींद्र चव्हाण यांच्या 35 सभा, तर हर्षवर्धन सपकाळ यांच्या 25 सभा पार पडलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।